हा जो दगड आहे हा आपण ज्यावेळेस पाण्यात फेकू तर ह्या दगडावर दोन प्रकारची बल काम करतात बघा. बल म्हणजे फोर्स. तो दगड तिकडं असा फेकल्यानंतर तिकडे का जातोय, कारण मी त्याला एकूण काय केलीये, ताकद लावलीये. मग जेवढी माझी ताकद आहे तेवढ्या स्पीडने तो दगड तिकडे जाणार आहे. पण मग तो असा सरळ कुठपर्यंत बी जायला पाहिजे की नाही, पण तो जात नाही. का बरं? कारण त्या दगडावर परत दुसरा एक फोर्स आहे किंवा दुसरं एक बल आहे ते काम करते. ते कोणतं? पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. ते त्याला स्वतःकडे खेचून घेते पहा. लक्षात येते? त्यामुळे विशिष्ट अंतरावर गेल्यावर दगड जरी असा ह्या लेवलून फेकला पण पुढे जाताना तो खाली 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 येणार नाही, एका ठिकाणी तो पाण्यात पडणार आहे आणि तळाला जाऊन बसणार आहे. लक्षात येते तुमच्या? हे बल आहे. दोन प्रकारची बल काम करतात त्याच्यावर. एक मी फेकलंय तो फोर्स एक काम करतोय, ते बल काम करते, आणि दुसरं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काम करते. बघा आता मी दगड फेकतोय असा, बघा आता जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तो हे होणार आहे. हे बघा गेला, आला खाली, तो असा फेकलाय तर तो तिथपर्यंत जायला पाहिजे. बरं तो दगड आता पाण्यात उडून परत पुढे गेला का? नाही गेला. आता दुसरी एक कृती सांगतोय तुम्हाला मी. ज्यावेळेस दगड तो गोल होता, माझ्याकडे आता थोडासा चपटा दगड आहे बघा. कसा दगड आहे? चपटा. आता याला ज्यावेळेस फेकलं तर हा पाण्यावर जरी पडला तरी पाण्यावरून उडून परत पुढं 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 असं जाणार आहे. का होतं असं? तर एकतर हा चपटा आहे, याच्यामुळे ह्याच्या खालून काय होते रे, हवा आडतीये बघा, हवेवर तरंगल्यासारखा होतोय तो असा. आणि मी लावलेला जो फोर्स आहे तो खालच्या गुरुत्वाकर्षण फोर्स पेक्षा कसा आहे? जास्त आहे. पण जसजसं इकडला फोर्स कमी होतो आणि गुरुत्वाकर्षणचा फोर्स वाढतो, त्या ठिकाणी तो थांबतो आणि पाण्यामध्ये बुडतो. बघा आपण आता ट्रायल, हे बघा आता एक दोन वेळा तरी तो तरंगत 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 पुढे जाणार आहे. टाकला की असा पाण्यात बुडणार नाही. बघूया आपण. हे बघा दोन वेळा इथं पडला पण पाण्यात बुडला नाही, तिथून उडून पार पलीकडे गेला. इथला हा दगड घे, हे बघा, हे बघा, बघा नीट. आलं लक्षात? पडला तिथून पडला तिथून पडला पुढे, मग इकडली ताकद कमी पडली. जोपर्यंत इकडली ताकद चालते तोपर्यंत ते पुढेच जात राहणार आहे. मग याला खाली येण्याला कारणीभूत काय आहे? पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खाली खेचत राहते, मग त्याचं स्पीड कमी करते बघा. लक्षात आलं का? त्याचं स्पीड काय होतंय? कमी होतंय. ह्या गोष्टी आहेत, ह्या प्रत्यक्षात आपल्याला अनुभवता येत आहेत. तुम्हाला उडवता येईल का पाण्यात असा 2-3 वेळा दगड? उडवा बरं. अरे वा, बघा 3-4 वेळा गेला याचा. हा, दुसऱ्याला हाणू नका दगड फक्त.